पुणे लोकसभा मतदारसंघात कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि वडगाव शेरी हे विधानसभा मतदारसंघ आहेत. त्या 6ही विधानसभा मतदारसंघात भाजपची बऱ्यापैकी पकड आहे. कोथरूड मतदारसंघ हा भाजप बहुल मतदारांचा मानला जातो. येथून हमखास विजयाची खात्री असल्याने 2019 विधानसभेवेळी तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना येथून उमेदवारी देण्यात आली होती. मूळचे कोल्हापूरचे असलेले चंद्रकांत पाटील यांना कोथरूडकरांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत काहीशा नाराजीने का होईना पण निवडून दिले. स्थानिक आणि बाहेरचं पार्सल या मुद्द्यांभोवती ही निवडणूक केंद्रित राहिली. आता 5 वर्ष जुने झालेले पाटील यांना कोथरूडकरांनी मनापासून स्वीकारलंय का हे आगामी निवडणुकीतून स्पष्ट होईल. यंदा पाटील यांच्यासमोर शिवसेना, ठाकरे गटाचे आणि मनसेचे आव्हान असण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा कोथरूडची समीकरणे काय असतील, चंद्रकांत दादांना कोणाचं आव्हान असणार, बघूया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी सर्वेश. तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्वाचं. कोथरूड मतदारसंघ हा भाजप बहुल मतदारांचा मानला जातो. इथून हमखास विजयाची खात्री असल्याने 2019 साली तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना इथून उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळच्या आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलण्यात आल्याने मतदारांसह भाजपमध्ये सुद्धा या निर्णयावरून नाराजी होती. त्याचे पडसाद मतदानामधूनही दिसून आले. त्या निवडणुकीत पाटील यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक किशोर शिंदे यांनी निवडणूक लढवली. चंद्रकांत पाटील 25,495 मतांनी निवडून आले. मात्र तिसऱ्या क्रमांकाची मते ही नोटाला मिळाली होती. नोटाला तब्बल 4,028 मते मिळाल्याने पाटील यांना ऐनवेळी दिलेल्या उमेदवारीमुळे कोथरूडकरांमध्ये नाराजी असल्याची चर्चा झाली. मागील 5 वर्षात पाटील यांनी पुण्याचे पालकमंत्री आणि कोथरूडचे आमदार म्हणून पुण्यात जनसंपर्क वाढवला. ते पुण्यात कायमचे स्थायिकही झाले आहेत. मात्र तरीही या निवडणुकीत पाटील हे बाहेरचे उमेदवार असल्याचा प्रचार शिवसेना आणि मनसेकडून केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांनी पाटील यांना स्वीकारलंय की नाही हे स्पष्ट करणारी ही निवडणूक असणार आहे. केवळ चंद्रकांत पाटील यांच्या पुढेच नाही तर महायुती पुढेही कोथरूडात आव्हान असणार आहे. कारण कोथरूडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची फारशी ताकद नाहीये. बहुतांश पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षात आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटलांना या मतदारसंघात शिवसेनेच्या युतीचा फारसा फायदा होईल असं चित्र दिसत नाही. या उलट बाणेर, पाषाण या भागात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार आहेत. त्यांची साथ मोकाटे आणि सुतार यांना मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आणि माजी मंत्री शशिकांत सुतार यांचे चिरंजीव पृथ्वीराज सुतार हे दोघे इच्छुक आहेत. दोघेही स्थानिक आहेत. सन 2008 मध्ये शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे विभाजन करून कोथरूड हा नवीन विधानसभा मतदारसंघ तयार करण्यात आला. त्यानंतर झालेल्या 2009 मधील पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे हे निवडून आले होते. त्यानंतर 2014च्या निवडणुकीत मेधा कुलकर्णी यांनी मोकाटे यांचा पराभव केला होता. शशिकांत सुतार यांचे 90च्या दशकात कोथरूडमध्ये वर्चस्व होते. 1990 आणि 1995च्या तत्कालीन शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून सलग 2 वेळा सुतार हे निवडून आले होते. आता पृथ्वीराज सुतार यांनी तयारी सुरू केली आहे. सोबतच यंदा मनसेनेही आक्रमक भूमिका घेत लढण्याचा नारा दिलाय. विधानसभेची जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे कोथरूडात महायुती आणि महाविकास आघाडीपुढे मनसेचं सुद्धा आव्हान असणार आहे. 2009 पासून सलग 3 विधानसभा निवडणुकांमध्ये मनसेने माजी नगरसेवक किशोर शिंदे यांना संधी दिली होती. मात्र 3ही वेळा त्यांना अपयश आलं होतं. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत नवीन चेहरा म्हणून मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूज हे उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार मानले जातात. चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीसांच्या अंतर्गत कलगीतुऱ्याच्या बातम्याही अधूनमधून चर्चेत येत असतात. त्यामुळे दादांसाठी पक्षातूनच फिल्डिंग लागणार नाही ना, अशाही चर्चा आहेत. सर्वप्रथम प्रश्न तर हा आहे की चंद्रकांत दादांना कोथरूड विधानसभेचं तिकीट मिळणार का? तिकीट मिळालंच तर कोथरूडकर चंद्रकांत पाटलांना साथ देणार का? आणि सर्व विरोधकांचं आव्हान चंद्रकांत पाटलांना पेलणार का? प्रश्न तर भरपूर आहेत आणि त्याची उत्तरं येणाऱ्या विधानसभेत मिळतीलच.